नमस्कार. लर्न इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला लेसन नंबर 4 आहे आणि असे आपले 50 लेसन्स होणार आहेत. सो तुम्हाला नेहमी सांगितल्याप्रमाणे एक 350 ते 400 पेजेसची नोटबुक तुम्हाला बनवायची आहे, जेणेकरून तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट नोट डाऊन करू शकाल. सो आज आपण शिकणार आहोत वॉज आणि वेअर, म्हणजेच आपला मूड किंवा नेचर, स्वभाव, कंडिशन किंवा ऑक्युपेशन हे आपण भूतकाळात कसे सांगणार हे शिकणार आहोत. सो आय वॉजचा अर्थ होतो मी होतो, वॉजचा अर्थ होतो. ही वॉज, ही म्हणजे तो आणि वॉजचा अर्थ आहे होतो, होता. शी म्हणजे ती, एखाद्या मुलीसाठी वापरतात शी, ती होती. सो मी होतो भूतकाळात एखादी व्यक्ती, वस्तू, जागा, अवस्था किंवा भावना कशी होती हे सांगण्यासाठी केला जातो. ही वॉज भूतकाळात एखादा पुरुष, मुलगा किंवा व्यक्ती कसा होता, कुठे होता, कोणत्या अवस्थेत होता हे सांगण्यासाठी केला जातो. आणि शी वॉज म्हणजे एखादी भूतकाळात एखादी स्त्री, मुलगी, महिला कोण होती, कुठे होती, कशी होती हे सांगण्यासाठी केला जातो. द सेंटेन्सचे मेनली मी 3 सेंटेन्सेस शिकवणार आहे, पॉझिटिव्ह, क्वेश्चन्स आणि निगेटिव्ह फॉर्मॅट. सो पॉझिटिव्ह सेंटेन्स मला क्वेश्चन कसं बनवायचं बघूया. आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होतो किंवा मी शिक्षिका होते. क्वेश्चन करताना साधा सरळ रूल, आय पाठी जाणार, वॉज पुढे येणार, हेल्पिंग वर्ब पुढे येणार. वॉज आय टीचर, मी शिक्षक होतो का? पॉझिटिव्ह सेंटेन्स, ही वॉज अ टीचर, तो शिक्षक होता. वॉज ही टीचर्स, तो शिक्षक होतो का? ही पाठी आणि वॉज पुढे. शी वॉज अ टीचर, ती शिक्षिका होती. वॉज शी अ टीचर, ती शिक्षिका होती का? शी मागे, वॉज पुढे. नेक्स्ट आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस. सो आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होतो. आय वॉज नॉट अ टीचर, मी शिक्षक नव्हतो. सो निगेटिव्ह करताना वॉजच्या पुढे लागणार आहे नॉट. ही वॉज अ टीचर, तो शिक्षक होता आणि ही वॉज नॉट अ टीचर. शी वॉज टीचर, शी वॉज नॉट अ टीचर, ती शिक्षिका नव्हती. सो एक्झाम्पल्स दिलेले आहेत, पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन सेंटेन्स. ही पूर्ण स्लाइड फक्त आयची आहे. सो हे सेंटेन्सेस तुम्ही सारखे सारखे वाचत जा, जेणेकरून ते वाचून तुम्हाला सेंटेन्सेसची प्रॅक्टिस होईल, बोलायची प्रॅक्टिस होईल. आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होतो. वॉज आय टीचर, मी शिक्षक होतो का? आय वॉज अ डॉक्टर, मी डॉक्टर होतो. वॉज आय अ डॉक्टर, मी डॉक्टर होतो का? आय वॉज अ नर्स, मी नर्स होते. वॉज आय नर्स, मी नर्स होते का? पॉझिटिव्ह सेंटेन्स मधून ने निगेटिव्ह सेंटेन्सेस. आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होतो का? आय वॉज नॉट अ टीचर, मी शिक्षक नव्हतो. आय वॉज डॉक्टर, मी डॉक्टर होतो. आय वॉज नॉट डॉक्टर, मी डॉक्टर नव्हतो. आय वॉज अन इंजिनियर, बघा ई आहे म्हणून अँचा वापर लागलाय, वॉवेल ई आहे म्हणून अँचा वापर लागलाय. आय वॉज नॉट अन इंजिनियर, मी अभियंता नव्हतो. आय वॉज नॉट अन इंजिनियर. पुढे ही वॉज अ टीचर, तो शिक्षक होता. वॉज ही अ टीचर, तो शिक्षक होता का? ही वॉज अ डॉक्टर, तो डॉक्टर होता. वॉज ही अ डॉक्टर, तो डॉक्टर होता का? मी ऑक्युपेशन सेमच ठेवलेत की जेणेकरून जेव्हा तुम्ही लिहाल किंवा वाचाल सो त्यांचे स्पेलिंग्स तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात राहतील. सो जेवढे तुम्ही प्रॅक्टिस करणार सेंटेन्सेस लिहून ठेवण्याची, हे ऑक्युपेशन्स मी रिपीट केलेत, तर लिहिता लिहिता ते देखील तुमचे स्पेलिंग सकट पाठ होणार आहेत. पुढे आहे ही वॉज अ टीचर, तो शिक्षक होता. ही वॉज नॉट अ टीचर, तो शिक्षक नव्हता. ही वॉज अ डॉक्टर, तो डॉक्टर होता. ही वॉज नॉट अ डॉक्टर, तो डॉक्टर नव्हता. शी वॉज अ टीचर, ती शिक्षिका होती. वॉज शी अ टीचर, ती शिक्षिका होती का? शी वॉज अ डॉक्टर, वॉज शी अ डॉक्टर, ती डॉक्टर होती का? शी वॉज अ नर्स, ती परिचारिका होती. वॉज शी अ नर्स, ती परिचारिका होती का? शी वॉज अ टीचर, हे निगेटिव्ह सेंटेन्सेस असतात. शी वॉज नॉट अ टीचर, ती शिक्षिका नव्हती. शी वॉज अ डॉक्टर, ती डॉक्टर होती. शी वॉज नॉट अ डॉक्टर, ती डॉक्टर नव्हती. शी वॉज अ नर्स, ती परिचारिका होती. शी वॉज नॉट अ नर्स, ती परिचारिका नव्हती.
आता पुढे आहे यू वर, म्हणजेच तू होतास. यूचा अर्थ आहे तू आणि वरचा अर्थ आहे होतास. सो भूतकाळात एखादी व्यक्ती कुठे होती, कोण होते हे सांगण्यासाठी केला जातो. वी वर, म्हणजेच वी म्हणजे आम्ही, वर म्हणजे होतो. आम्ही कुठे होतो हे सांगण्यासाठी वी वरचा वापर केला जातो. आणि दे वर, म्हणजेच ते होते किंवा त्या होत्या. भरपूर, अनेक जण. सो अनेक व्यक्ती, कोण होतो, कुठे होते हे सांगण्यासाठी दे वरचा वापर केला जातो. सो क्वेश्चन करताना यू वर अ टीचर, नियम सगळ्यांसाठी सारखाच आहे. यू मागे जाणार आणि वर पुढे येणार. वर यू अ टीचर, तू शिक्षक होतास का? वी वर टीचर्स, आम्ही शिक्षक होतो. वी मागे जाणार आहे क्वेश्चन करताना, वर पुढे येणार आहे, हेल्पिंग वर पुढे येणार आहे. वर वी टीचर्स, आम्ही शिक्षक होतो का? बघा टीचर्स लागले, एस. वी आहे, आम्ही आहेत, भरपूर जण टीचर्स आहेत म्हणून एस चा वापर केलाय. सो एक वचन अनेक वचनचा लेसन नंबर 3 मध्ये मी एक्सप्लेन केलाय, तो तुम्ही मागे जाऊन नक्की पहा. दे वर टीचर्स, ते शिक्षक होते. वर दे टीचर्स, ते शिक्षक होते का? सो दे पण अनेक आहेत म्हणून इथे एस चा वापर केलेला आहे. निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. यू वर टीचर, तू शिक्षक होतास. यू वर नॉट अ टीचर, तू शिक्षक नव्हतास. वी वर टीचर्स, आम्ही होतो म्हणून वी वर टीचर्स. वी वर नॉट टीचर्स, सो आम्ही शिक्षक नव्हतो. दे वर टीचर्स, ते शिक्षक होते. दे वर नॉट टीचर्स, ते शिक्षक नव्हते. प्रॅक्टिस साठी सेंटेन्सेस थोडे वेगळे घेऊया. खालची नंबर 5 नंबर पासून वाचते. यू वर अ पोलीस ऑफिसर, तू पोलीस अधिकारी होता. वर यू अ पोलीस ऑफिसर, तू पोलीस अधिकारी होतास का? यू वर अ फार्मर, तू शेतकरी होतास. वर यू फार्मर, तू शेतकरी होतास का? यू वर ड्रायव्हर, तू चालक होतास. वर यू ड्रायव्हर, तू चालक होतास का? बघा थोडंसं कठीण वाटतं वर यू ड्रायव्हर, पण जेव्हा जेव्हा हे सेंटेन्स तुम्ही सारखे वाचाल ना, तेव्हा तेव्हा तुम्हाला ते वाचूनच सवय होईल. तुम्हाला काही वेगळं वाटणार नाही वाचताना, किंवा नंतर बोलताना फार इझी पडेल. म्हणून तुम्हाला एवढे सेंटेन्सेस दिले की जेणेकरून सारखं सारखं वाचून तुम्हाला त्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस होऊन जाईल. सो 5 पासून सुरुवात करूया. 5 नंबर पासून. यू वर अ पोलीस ऑफिसर, तू पोलीस अधिकारी होतास. निगेटिव्ह करताना वर नॉट, यू वर नॉट पोलीस ऑफिसर, तू पोलीस ऑफिसर नव्हतास. यू वर फार्मर, तू शेतकरी होतास. यू वर नॉट अ फार्मर, तू शेतकरी नव्हतास. यू वर अ डॉक्टर, तू चालक होतास. यू वर नॉट अ ड्रायव्हर, तू चालक नव्हतास. विचे सेंटेन्सेस 10 पासून घेऊया. 10 पासून वाचूया. वी वर शेफ्स, आम्ही आचारी होतो. वर वी शेफ्स, आम्ही आचारी होतो का? बघा एस लावलाय, भरपूर आहेत. वी वर कारपेंटर्स, आम्ही सुतार होतो. वर वी कारपेंटर्स, आम्ही सुतार होतो का? वी वर इलेक्ट्रिशियन्स, आम्ही इलेक्ट्रिशियन्स होतो. वर वी इलेक्ट्रिशियन्स, आम्ही इलेक्ट्रिशियन्स होतो का? सेंटेन्स नंबर 8 पासून. वी वर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी होतो. वी वर नॉट स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी नव्हतो. वी वर लॉयर्स, आम्ही वकील होतो. वी वर नॉट लॉयर्स, आम्ही वकील नव्हतो. वी वर शेफ्स, आम्ही शेफ्स होतो, आचारी होतो. वी वर नॉट शेफ्स, आम्ही आचारी नव्हतो. दे वर, आता सेंटेन्स नंबर 8 वाचूया. दे वर स्टुडंट्स, ते विद्यार्थी होते. वर दे स्टुडंट्स, ते विद्यार्थी होते का? दे वर लॉयर्स, ते वकील होते. एस लागलाय बघा, अनेक वचन आहे. वर दे लॉयर्स, ए आणि अँडचा वापर होत नाही. वर दे लॉयर्स, ते वकील होते का? दे वर स्टुडंट्स, ते विद्यार्थी होते. दे वर नॉट स्टुडंट्स, ते विद्यार्थी नव्हते. दे वर लॉयर्स, ते वकील होते. दे वर नॉट लॉयर्स, ते वकील नव्हते. हा तुम्हाला एक फॉर्म्युला चार्ट मी दिलेला आहे. आय सोबत प्रेझेंट मध्ये सेंटेन्स बनवताना एम लागतो. पास्ट मध्ये सेंटेन्स बनवताना आय वॉज लागतो. ही सोबत प्रेझेंट मध्ये सेंटेन्स बनवताना ही इज लागतं. पास्ट मध्ये म्हणजे भूतकाळ सेंटेन्स बनवताना ही वॉज लागतं. शी सोबत शी इज, शी वॉज. इट इज, इट वॉज. मी इटचा एक वेगळा लेसन घेणार आहे की जेणेकरून तुम्हाला इट छान प्रकारे समजून जाईल. यू आर,
यू वर, वी आर वर्तमान काळात वी आर वापरतो, भूतकाळात वापरतो वी वर, आणि वर्तमान काळात दे आरचं भूतकाळात होतं दे वर. आता हे मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी सेंटेन्सेस दिलेले आहेत भरपूर. सो हे सेंटेन्सेस आहेत मूड, क्वालिटी आणि ह्युमन नेचरसाठी. बघा इथे ए चा वापर होत नाही. जेव्हा आपण एखाद्याचा मूड सांगतो, त्याची क्वालिटी सांगतो की तो काइंड आहे, तो कसा हुशार आहे, धाडसी आहे, सर ए अँड अँडचा वापर होत नाही. ए अँड अँडचा वापर फक्त वस्तूंसाठी होतो की एखादी एकच वस्तू आहे सांगण्यासाठी होतो. सो हे तुम्ही नक्की रेफर करा. हे मी तुम्हाला एक्स्ट्रा सेंटेन्सेस दिलेत आणि मूड आणि क्वालिटी आणि नेचरचा जो आपला लेसन आहे तो लेसन नंबर 3 मध्ये झालेला आहे. सो आय वॉज हॅपी, मी आनंदी होतो. वॉज आय हॅपी, मी आनंदी होतो का? आणि आय वॉज नॉट हॅपी हे निगेटिव्ह सेंटेन्स. हे तुम्हाला रेफरन्ससाठी मी दिलेले आहेत. शी वॉज चेअरफुल, ती आनंदी होती. वॉज शी चेअरफुल, ती आनंदी होती का? आणि शी वॉज नॉट चेअरफुल. तुम्ही हे सगळे सेंटेन्सेस रेफर करा की जेणेकरून जे ह्युमन क्वालिटी, नेचर आहे, स्वभाव आहे, ते तुमचं ऑटोमॅटिकली पार्ट होईल. जे तुम्ही लिहिलात तर ते वेल अँड गुड होईल की तुमची जी स्पेलिंग्स आहेत ना ते ऑटोमॅटिक पार्ट करायची गरज नाही, ऑटोमॅटिकच तुम्हाला लक्षात राहतील. जेवढे जेवढे प्रॅक्टिस कराल तेवढे तेवढे सेंटेन्सेस तुमच्या लक्षात राहतील. बघा इथे स्मार्ट दिलंय, वाईस दिलाय, ऍक्टिव्ह दिलाय, हंबल, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक दिलाय, शाय, स्ट्रिक. नेक्स्ट आहे ही. बघा इथे मी चेंज केलंय, ह्युमन मूड, नेचर सगळं चेंज केलंय. ही वॉज स्ट्रॉंग, तो मजबूत होता. वॉज ही स्ट्रॉंग, तो मजबूत होता का? ही वॉज नॉट स्ट्रॉंग. ही वॉज वीक, तो कसं आहे, अशक्त आहे. वॉज ही वीक, तो अशक्त होता का? ही वॉज नॉट वीक. ही वॉज क्लेवर, तो हुशार होता. वॉज ही क्लेवर, तो हुशार होता का? ही वॉज नॉट अ क्लेवर. नंतर वी वर स्ट्रॉंग, आम्ही मजबूत होतो. वर वी स्ट्रॉंग, आम्ही मजबूत होतो का? वी वर नॉट स्ट्रॉंग. बघा जे मूड वगैरे एस लागत नाही ते ॲज इट इज वापरतात. वी वर स्ट्रॉंग, आम्ही कसे ताकदवर होतो, किंवा तिथे ए आणि अँडचा वापर देखील होत नाही. दे वर ऑनेस्ट, ते प्रामाणिक होते. वर दे ऑनेस्ट, ते प्रामाणिक होते का? दे वर नॉट ऑनेस्ट. निगेटिव्ह एका स्लाइड मध्ये मी सगळं दिलेलं आहे जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. हे मी आजपासून कन्व्हर्सेशन स्टार्ट करणार आहे. प्रत्येक लेसनच्या एंडमध्ये मी तुम्हाला छोटे छोटे कन्व्हर्सेशन देणार आहे जेणेकरून ते सेंटेन्सेस कसे वापरतात हे तुम्हाला आयडिया येईल. लेसन कन्व्हर्सेशन नंबर 1 आहे, वर यू अ टीचर, तू शिक्षिका होतीस का? येस आय वॉज टीचर. पण इथे फक्त आय वॉज लिहिलं म्हणजे हो मी होतो. जसं आपण बोलतो ना हो होतो मी, आय वॉज बस. ही वॉज अ टीचर टू, मग ती काय विचारते, ए काय विचारतो की तो पण टीचर होता का? नो ही वॉजंट. ही वॉज अ डॉक्टर, म्हणजे तो नाही, तो नव्हता, तो डॉक्टर होता. आता ए काय विचारते, वॉज शी हॅपी यस्टरडे, ती काल आनंदी होती का? येस शी वॉज. वॉज शी बिझी, ती बिझी होती का? नो शी वॉजंट, ती बिझी नव्हती. कन्व्हर्सेशन नंबर 3, वर यू अ स्टुडंट लास्ट इयर? येस आय वॉज, हो मी होतो. वॉज युअर फ्रेंड अ स्टुडंट टू, तुझा फ्रेंड स्टुडंट होता का गेल्या वर्षी? येस ही वॉज. Conversation number 4, was he an engineer? Yes he was. Was he careful at work? Yes he was. सो बाकीचे सेंटेन्सेस कन्व्हर्सेशन तुम्ही स्वतः वाचायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला त्यांची प्रॅक्टिस होईल. सो हा लेसन तुम्हाला आवडला असेल तर विंडो क्लोज केल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.